या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, अजित पवारांचे नेते शरद पवारांच्या संपर्कात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागलं, तर महाविकास आघाडीने राज्यात महायुतीला मोठा धक्का दिला. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने 10 जागा लढून त्यापैकी 8 जागा जिंकून दाखवल्या. या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असून अनेक नेते लवकरच स्वग्रही परततील असे दावे शरद पवार गटातील आमदार आणि नेते करत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार गटातील नेते जयंत पाटलांच्या संपर्कात आहेत. शरद पवार यांनी काही वेळापूर्वी सातारा येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की अजित पवारांच्या गटातील नेते तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील का, यावर शरद पवार म्हणाले, माझ्या संपर्कात कोणी नाही, मी त्यात लक्ष घालत नाही. काही नेते जयंत पाटील यांना येऊन भेटतात याची मला माहिती आहे. याचे परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील. दरम्यान शरद पवार यांना विचारण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता, मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते 100 पार बद्दलही बोलत नाहीत. हे कशामुळे शक्य झालं? महाविकास आघाडीची महायुतीला धास्ती आहे का? यावर शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वत्र 400 पारचा नारा देत होते. ते कुठेही 400 पेक्षा कमी काही बोलतच नव्हते. ते अनेक गोष्टी सांगत होते, परंतु देशाच्या पंतप्रधानांनी एखादी भूमिका लोकांसमोर मांडताना ती भूमिका राष्ट्रहिताची आहे का याचं भान ठेवायला हवं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.